बहुजनांचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिंसेचे पुजारी परमपूज्य महात्मा गांधी, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। अच्छा, चोरों को भगाओ, चोरो गद्दी छोडो असा बुलंद नारा देत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या कामठीमध्ये जी सभा होत आहे आणि इथून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या वोट चोरांना, मतचोरांना सबक शिकवण्यासाठी, यांना धडा देण्यासाठी आजची सभा होत आहे। या सभेमध्ये उपस्थित सन्माननीय आमचे नेते बाळासाहेब थोरात आणि ना डर है ना फिकर है, ना डर है ना फिकर, हमेशा लड़ने को रहता है तैयार, जिनका काम है तेज तरार, उसका नाम है सुनील केदार। बोला, अरे एक आदमी का काम बोलता है, और मुझे लगता है बाला साहब, सुनील केदार जैसे अगर 10 लोग मिल जाए महाराष्ट्र में तो ये भाजपा को भगा भगा कर मार सकते है क्या? डरपोक तो है, ये लोग डरपोक है। केवल ये जनता का काम करके, जनता का हित का काम करके, महाराष्ट्र का विकास करके सत्ता पर नहीं आए, ये वोट चोरी करके विकास, ये सत्ता पर आए, इसलिए इनके 132 आमदार चुन के आए। ये कोई नहीं भूल सकता। जब ज्या वेळेस ही सरकार महाराष्ट्रात आली त्यावेळेस कुठेही मिरवणुका निघाल्या नाही, भयानक शांतता होती, यांच्या गळ्यात हार पडले नाही, कोणी यांना हार तुरा दिला नाही। आलीच कशी सरकार? एकमेकाला चिमटे घेत होते, तूही आलास का रे, मी आलो का रे, कसं जमलं रे, तू किती मारलास, मी किती मारलेत, आणि त्याच्यामध्ये पुढे कुठे कोण? त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे कोण? तर कामठीचा सरदार। कामठीचा सरदार सगळ्यात पुढे। मताचे जमवले गोळे आणि या 7 पिढ्याचे उद्धार करून थांबले। मताचा बाजार इथून सुरू झाला। म्हणून राहुलजींनी सांगितलं की मत चोरी महाराष्ट्रामध्ये झाली, डाका टाकून झाला, माल लुटून झाला, चोरही सापडला, पण शिक्षा होत नाही आहे। शिक्षा देणार कोण? शिक्षा देणार कोण? कारण सरकार त्यांची आहे, शिक्षा कोणी देऊ शकत नाही। शिक्षा देणार माझ्या बसलेल्या पुढे बांधवांनो, तुम्हालाही शिक्षा द्यायची आहे, ती मताच्या माध्यमातून द्यायची आहे। कोण देणार यांना? एकामेकाला झुंजवत आहे, मूलभूत प्रश्न बाजूला गेले आहेत, जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालं आहे, ओबीसी मराठा एकमेकाविरुद्ध उभे केले आहेत, महाराष्ट्रातील बेरोजगारांचा प्रश्न यांना दिसत नाही, शेतकरी उद्ध्वस्त झाला ते दिसत नाही, कारण जनतेच्या भरोशावर हे सरकार आलेलं नाही। हे सरकार मतांचं चोरी करून आलं। केवढे हुशार आहे आमचे मोहनजी भागवत म्हणतात, 4 पोरं केले पाहिजेत, पण मी 1 जास्तच बोललो, 3 मुलं केले पाहिजेत, पण आम्ही मतदार यादी बघतो, एका ठिकाणी एका बापाला 56 पोर आहे। किती? 56। आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका घरामध्ये 109 लोक, 10x10 ची खोली आणि 109 मतदार। त्या मायाला डुकर सुद्धा राहत नाही, डुकर राहत नाहीत, आणि 10x10 च्या खोलीमध्ये 109 मतदार। वारे शहाणे हो, लोक ठणाण शिव्या घालत होते या सरकारला।
सोशल मीडिया बघितला, 10 पैकी 8 शिवाय होत्या. मग 132 आले कुठून? ते सांगतात लाडकी बहीण म्हणून. लाडकी बहीण बाडकी बहीण काही नाही आहे. हे केवळ लाडकी बहीण दाखवली आणि मागून मताची चोरी केली. चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. असंच झालं तर काही करत आहे. म्हणून लढणारी माणसं पाहिजे. लढाल का टिकाल. कारण एक व्यक्ती आमचा एक नेता लढतोय. जर राहुल गांधी नावाचा हा नेता जर आपल्यासाठी लढला नसता तर आजपर्यंत तुम्हाला सांगतो संविधान संपवून टाकले असते भाजपवाले. जर संविधान शिल्लक असेल, संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे आला असेल आणि संविधानाच्या रक्षणाचा एल्गार जर कोणी पुकारला असेल, छाती उघडी करून ऊन पाऊस कशाची चिंता न करताना तुमच्या आमच्या रक्षणासाठी तुम्हाला आम्हाला गुलामगिरीमध्ये न ढकलता ह्या देशाचा मालक म्हणून जगण्याचा अधिकार जो शाबूत ठेवलाय ज्या संविधानाने, तो संविधान शिल्लक ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर तो एकमेव नेता आहे. आपला नेता आहे, त्याचं नाव राहुल गांधी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अरे कोणाचीच विषयात नव्हती. एक मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री स्वतःच्या टेबलावर मनुस्मृती ठेवून काम करतोय. कसला राहिलाय अधिकार? जर हे संविधान नाही नसेल त्या दिवशी तुम्ही स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून या देशातील बहुजन दिसणार. एससी एसटी ओबीसी सर्व उद्या गुलामगिरीमध्ये तुम्ही जगणार आहात. म्हणून लक्षात ठेवा, या चोरांना धडा शिकवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागणार. महाराष्ट्र खड्ड्यात घातलंय. 10,40,000 कोटीचं कर्ज आहे. बेरोजगारी 16.5% वर गेली आहे. तरुण भटकतोय रोजगारासाठी. आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही म्हणून खांद्यावर कावड देत आहे. काय देत आहेत? कावड. रोजगार मागितला की घे कावड. आणि आमच्या मुलांच्या हातामध्ये तुम्हाला सांगतो हाताला काम पाहिजे, पण तुम्हाला धार्मिक जाळं पसरवून त्या पोराची बुद्धी भ्रष्ट केल्या जात आहे. त्याच्या हाताला काम मिळत नाही. सगळे उद्योग बाहेर पडत आहेत. रोजगारासाठी तरुण टाव फोडतोय. कर्जमुक्तीसाठी शेतकरी लढतोय. मदतीसाठी शेतकरी टाव फोडतोय. पण ते काम होत नाही आहे. सर्व जमिनी अदानी आणि अंबानीला वाटल्या जात आहे. 10 लाख कोटीच्या जमिनी अदानी आणि अंबानीला महाराष्ट्रातल्या दिल्या. 10 लाख कोटीच्या जमिनी अदानी आणि अंबानीच्या खिशात घातले. महाराष्ट्र भकास करून ठेवला आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करून ठेवला आहे. प्रचंड भ्रष्टाचार, 20% वर भ्रष्टाचार गेलाय. लूट चालली आहे महाराष्ट्राची. त्यांना माहित आहे की आम्हाला जनतेने मतं दिलेच नाही, आता संधी मिळाली तर त्याचा सोनं करून घ्या, असे फायदे उपटले जात आहेत. बांधवांनो, जागृत व्हा. पुढची निवडणूक जिल्हा परिषदेची आहे. यांना धडा देण्याची आता आवश्यकता आहे. यांना आपण सबक शिकवण्याची आवश्यकता आहे. म्हणून आता येणारा दिवस नगर परिषद जिल्हा परिषद मध्ये अशी जिरवा की मत चोरी करणाऱ्यांना दाखवून द्या की चोरों को हम लोग छोडेंगे नहीं, तुम्हारी औकात तुम्हारी जगह दिखाएंगे. हा काम करून आपल्याला पुढे जायचं आहे. हा नारा देऊन आपल्याला पुढे जायचं. नाहीतर आपण काही खरं होणार नाही. जिथे तिथे पाहतोय आम्ही काय अवस्था आहे. देशाची तर वेगळीच आहे. 65 रुपयावर डॉलरची किंमत होती त्यावेळेस धनान बोंबलत होते. आज डॉलर 88 रुपयावर गेलाय. काय इकॉनॉमीची स्थिती आहे? भारताची आर्थिक स्थिती काय आहे? भारत आर्थिक गुलामगिरीमध्ये सापडलेला आहे. फार अवस्थेतून वाईट अवस्थेतून जातोय. म्हणून या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला विनंती करायला आलो. आणि आजचा हा जल्गार जो आहे, जो जल्लोष आहे, ही जी सभा आहे, सुनील बाबू, ही सभा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत जाणार आहे की या कामटीमध्ये वोट चोरी झाली. ती महाराष्ट्रातील सगळ्या लोकांपर्यंत तुमच्या या रॅलीच्या माध्यमातून आता मेसेज जातो आहे. आणि मी सांगतोय बाळासाहेबांना आणि आपल्याला की आपण ही सुरुवात केली महाराष्ट्रव्यापी. जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मोर्चे अशा काढावे लागतील
अशाच पद्धतीनं या चोरट्यांच्या विरुद्ध, चोरां आणि डाकूंच्या विरुद्ध आपल्याला एल्गार पुकारावं लागेल. काल परवा पाहिलं टीव्हीवर एक क्लिप आली. मोदीजी लहान लहान पोरांच्या पुढे गेले, बोले मुझे पहचान है? म्हणे हाँ पहचान है, आप टीव्ही पर दिखते हैं. म्हणे लहान लहान पोरं, छोटी मुलं, 4थ्या वर्गात 5व्या वर्गातली मुलं. म्हणे आप टीव्ही पे दिखते, मैं क्या काम करता हूं? तर पोरांनी सांगितलं आप वोट चोरी करते म्हणे. एवढ्याशा पोरांनी, लहान लहान पोरांनी सांगितलंय. म्हणजे मोदीच्या कपाळावर शिक्का लागलाय की नरेंद्र मोदी वोट चोर आहे, हा आता शिक्का त्यांच्या डोक्यावर लागलेला आहे. आणि तो जोपर्यंत हे मोदी जात नाहीत तोपर्यंत यांच्या कपाळावर असलेला शिक्का आपल्याला पुसायचं नाही, पुसू द्यायचं नाही आहे. ही भूमिका ठेवून लढावं लागेल. पूर्ण नाही तर उद्या तुम्ही संपला, तुमचं अस्तित्व संपलं, सगळे अधिकार गेलेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल. यासाठी आता आपण तयार राहिलं पाहिजेत, ही अपेक्षा व्यक्त करतो. बराच उशीर झाल्यामुळे ही जी धार आणि तलवार कामठीतून निघालेली आहे, वोट चोरांच्या मानगुटीवर वार केल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्याचा भारत, नवा भारत, नवा महाराष्ट्र निर्माण करण्याची ताकद या मोर्चाच्या पहिल्या सुरुवातीपासून होईल. आणि हे वोट चोर या महाराष्ट्रातून आणि देशातून हद्दपार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपल्या खासदारांचे आभार मानतो. आपले सर्व मंचावर असलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानून मी माझ्या भाषणाला इथे समाप्त करतो, विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, वालेकुम सलाम, राम राम.